भारतानं पाकिस्तानचं अगदी कंबरनं मोडलं। पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यानं जोरदार आणि चमकदार कामगिरी केली। या कारवाईत पाकिस्तानच्या 11 एअरबेसवरती विध्वंस झालेला आहे, तर पाकिस्तानच्या हवाई दलाचं 20% नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानात कसा विध्वंस केलाय त्याची ही दृश्य। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला, ज्यानंतर पाकिस्ताननं भारतात हल्ल्याला सुरुवात केली, ज्याला प्रत्युत्तर देत भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई सैन्याला कायमची अद्दल घडवली आहे। या कारवाईत पाकिस्तानचे अनेक एअरबेसेस नेस्तनाबूत झाले। भारतीय वायुदलाच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानातल्या एअरबेसचं 20%पेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती समोर येते। भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या 11 एअरबेसेसला लक्ष्य केलं। यातील 4 एअरबेसचे सॅटेलाइट फोटोही समोर आले। भारतीय हवाई दलानं इस्लामाबादमधील नूर खान एअरबेसवरती केलेल्या हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। या हल्ल्यात नूर खान एअरबेसवरचा रनवे, कमांड सेंटर आणि रडार सिस्टीमचं प्रचंड नुकसान झाल्याचं समोर आलंय। नूर खान एअरबेसवरनं फक्त 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख तळ आहे। हा एअरबेस पाकिस्तानच्या लष्कराचं ऑपरेशन, VIP ट्रान्सपोर्ट आणि एअर फ्युलिंगच्या कामासाठी वापरला जात होता अशी माहिती आहे। याच एअरबेसवरती पाकिस्तानच्या वायुसेनेतील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग मिळायचं, त्यामुळे पाकिस्तानच्या अतिशय महत्त्वाच्या एअरबेसवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यामुळे पाकची चांगलीच दाणादाण उडाली। धक्का असतो एअरबेसला ते म्हणजे जेव्हा तुमचा रनवे उद्ध्वस्त होतो आणि तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथलं उद्ध्वस्त होतं। तर आपण रावलपिंडीच्या एअरबेसवरनं, लाहोरच्या एअरबेसवरनं आणि नूर खानची एअरबेसवरनं आणि एक अजून एअरबेस आहे, त्या 4 एअरबेसची आपण रनवे पूर्णपणे इनकम्प्लीट केलेले आहेत किंवा डिस्टर्ब केलेले आहेत। भारतीय वायुदलाच्या एअर स्ट्राईकमध्ये जैकोबादच्या शहाबाज एअरबेसलाही मोठा फटका बसला। भारतीय हवाई दलानं केलेल्या माऱ्यामध्ये शहाबाज एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलंय। शहाबाज एअरबेसवरील डिफेन्स सिस्टीम आणि रडारही भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालंय। या हल्ल्यात एअर ऑपरेशनल सिस्टीम जवळपास ठप्प झाली आहे। भारतानं पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवरही कारवाई केली। भोलारी एअरबेसवरती केलेल्या कारवाईचे सॅटेलाइट फोटो जगासमोर आले। या सॅटेलाइट फोटोतनं भोलारी एअरबेसवरती करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याचे निशाण अगदी स्पष्टपणे दिसून येतात। पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या एअरबेसवरच्या हल्ल्यामुळे पाकची हवाई रणनीती ज्या ठिकाणावरनं निश्चित होत होती अशाच ठिकाणाला भारतीय हवाई दलानं लक्ष्य केलंय, त्यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली। पाकिस्तानातील सुक्कूर एअरबेसवरती भारतीय सैनिकांनी हल्ला चढवला। मेक्सर सॅटेलाइटच्या फोटोंमधनं हे स्पष्ट झालंय की भारतानं पाकिस्तानवरती ज्या पद्धतीनं हल्ले केले त्यांचा सामना करण्यात पाकिस्तानची चांगलीच तारांबळ उडाली। या हल्ल्यामध्ये सुक्कूर एअरबेसवरचा रनवे आणि एअरबेस परिसराचं मोठं नुकसान झालंय। त्या रनवेना रिपेअर करायला यांना कमीत कमी 2 ते 3 महिने लागू शकतात। त्यामुळे तिथली सगळी जी आहे उड्डाणं ती बंद राहतील। अर्ध्याच्या वर याच्यामध्ये सिव्हिल फ्लाईट्स यायच्या, बाहेरनं फ्लाईट्स यायच्या, त्यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईनची कोंडी होईल। बाहेरनं येणाऱ्या फ्लाईट बंद होतील आणि त्यांना थोडं आर्थिक नुकसान होईल। भारतीय वायुसेनेनं केलेल्या हवाई हल्ल्यात भारतानं पाकिस्तानची झोप उडवली आहे। भारताच्या प्रहारामुळे पाकिस्तानच्या एअरबेसचं 20%पेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आता दिली जाते आणि त्यामुळे पाकिस्तानची एक प्रकारे नांगी ठेचली गेली आणि त्यांना भारतासमोर गुडघे टेकावे लागले। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याच्या ताकदीचं प्रतीक पुन्हा एकदा जगासमोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि याच ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरात चर्चा रंगली आहे ती भारताच्या ब्रह्मास्त्राची, अर्थात ब्रह्मोस या सुपरसॉनिक मिसाईलची। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी तयार केलेल्या या मिसाईलचे योगदान आज युद्ध परिस्थितीमध्ये भारतासाठी अतिशय मोलाचं महत्त्वाचं ठरतंय।
डॉक्टर कलाम यांनी तयार केलेल्या ब्रह्मास्त्राच्या जोरावरतीच आज आपण पाकिस्तानच काय तर जगाकडेही डोळे वटारून दाखवण्याची हिम्मत करू शकतोय. हवा, पाणी, जमीन, शत्रू कुठेही असो त्याला शोधणारं आणि नष्ट करणारं भारताचं अजेय क्षेपणास्त्र म्हणजे ब्रह्मोस. जगभरामध्ये ब्रह्मोस मिसाईलचा डंका. ब्रह्मोसनं पाकला गुडघ्यावर आणलं. पाकचा कर्दनकाळ ठरलं ब्रह्मोस. भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची जगभरात चर्चा झाली. ब्रह्मोसनं कशा प्रकारे पाकिस्तानच्या रडारला चकवा देत एअरबेस उद्ध्वस्त केले हे अवघ्या जगानं पाहिलं. ब्रह्मोसनं पाकिस्तानच्या बर्बादीची कहाणी लिहिली आहे. 86 तासात पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकले आणि आजवर कोणत्याच मिसाईलनं जे केलं नाही ते ब्रह्मोस मिसाईलनं करून दाखवलंय. ब्रह्मोसच्या निर्मितीनंतर तब्बल 14 वर्षांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं या मिसाईलचा वापर केला. भारतीय हवाई दलानं सुखोई Su-30 MKI विमानावरनं ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागत पाकिस्तानातील महत्वाच्या लष्करी ठिकाणांवरती अचूक हल्ले केले. ब्रह्मोस दुनिया के सबसे तेज सुपरसोनिक क्रूज मिसाइल्स में से एक है. ब्रह्मोस सिर्फ एक हथियार नहीं है बल्कि यह अपने आप में एक मैसेज है. मैसेज हमारी आर्म्ड फोर्सेस के स्ट्रेंथ का है. मैसेज दुश्मन के प्रति हमारी डेटरेंस का है, प्रतिरोधक क्षमता का है. मैसेज हमारी बॉर्डर्स की सेफ गार्डिंग के हमारी प्रतिबद्धता का है. पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरलेल्या ब्रह्मोसची कहाणी मोठी रंजक आहे. 1980च्या दशकात भारतानं स्वदेशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासाठी इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात केली. 1991 सालच्या आखाती युद्धात क्रूज क्षेपणास्त्रांच्या यशस्वी वापरामुळे भारतानं मिसाईल निर्मितीवरती लक्ष केंद्रित केलं. फेब्रुवारी 1998 साली भारत आणि रशियात एक करार झाला. याच करारातनं ब्रह्मोस एरोस्पेस या संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्यात आली. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रकल्पाचं फळ आहे, ज्याची निर्मिती 1998 साली सुरू झाली. या क्षेपणास्त्राचं नाव ब्रह्मपुत्रा आणि मॉस्को या 2 नद्यांवरनं ठेवण्यात आलंय. भारत आणि रशियातल्या मैत्रीचं ते प्रतीक आहे. 12 जून 2001 मध्ये ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरनं ब्रह्मोसची पहिली यशस्वी चाचणी पार पडली. तेव्हापासून ब्रह्मोसनं जागतिक स्तरावर एक विश्वसनीय आणि अतिशय वेगवान क्रूज क्षेपणास्त्र प्रणाली म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. हे मिसाईल जगातील अतिशय वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे, जे ध्वनीच्या 3 पट वेगानं लक्ष्य भेदतं. जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीवरनं लॉन्च करता येणारं हे मिसाईल खऱ्या अर्थानं ब्रह्मास्त्र आहे. शत्रूच्या रडारला चकवा देत ते लक्ष्याचा खात्मा करतं. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमलाही ब्रह्मोसनं धोबी पछाड दिली आहे. अब्दुल कलाम यांनी हे इनिशिएट केलं नसतं तर पुढे झालं नसतं. त्यावेळेला त्यांची लोकांनी बरीच हेटाळणी केली होती की भारताकडे काय आहे, भारत काय करू शकतो, पण त्यांनी ते इनिशियली करून दाखवलं. आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी भारताच्या मिसाईल प्रणालीचा पाया रचला आणि जवळपास अर्धी इमारत बांधली आणि त्याच्यावर आता कळस चढतोय. भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संशोधनामुळे हे मिसाईल सत्यात उतरलं. मिसाईल मॅन कलाम यांच्या योगदानामुळेच आज भारताच्या हाती ब्रह्मास्त्र आहे आणि त्यासाठी प्रत्येक भारतीयांच्या मनात थँक्यू डॉक्टर कलाम हीच आदराची भावना आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.